तानू आजीची पहाटेपासून लगबग सुरू होती. सारे सामान सुमान आवरून झाले होते. चटणी, तांदूळ, जोंधळे आणि कायबाय गटली बांधून ठेवली होती. आजूबाजूच्या आयाबायांना आतापर्यंत 10 वेळा सांगून झाले होते. मी सांच्या एसटीनं माझ्या लेकाकडं संजबाकडं मुंबईला जाणार हाय. जरा घराकडं ध्यान देवा ग. संध्याकाळी ममद्याकडून सारे सामान एसटीत ठेवून घेतले आणि एसटी सुरू झाली. वाढत जाणाऱ्या एसटीच्या वेगाबरोबरच तानू आजीचे काळीजही उगीचच धडधडायला लागले होते. एसटी मुंबईला पोचायला पहाट होणार होती. तोवर संजयने सांगितल्याप्रमाणे एसटीत बसून राहायचे. सकाळी संजय तिला न्यायला स्टँडवर येणार होता. पाठचे बरेच अनुभव तानू आजीच्या पाठीशी होतेच, त्यामुळे ती जरा धिटावली होती. पण मनात प्रवासाची भीती कायम होतीच. रात्री 10च्या सुमारास एसटी एका धाब्यावर थांबली. कंडक्टरने कोणाला जेवायचे असेल तर जेवून घ्यायला सांगितले. तसे मेव्हण्याच्या लग्नाचे आमंत्रण असावे तशी सारी एसटी बघता बघता रिकामी झाली. 4-5 माणसं सोडली तर एसटीत कोणीच नव्हते. तानू आजीने घरातून बांधून आणलेली भाजी भाकरी काढून पदराआड लपवून खाल्ली. प्लास्टिकच्या बाटलीतून आणलेले पाणी घटाघटा पिऊन ती नीट बसली. गर्दी नसल्यामुळे तिला हवी तशी खिडकीकडेला जागा मिळाली होती. खिडकीतून ती बाहेर माणसांच्याकडे पाहत होती. थोड्या वेळाने एक एक माणूस एसटीत येऊन आपापल्या जागेवर बसू लागला. कंडक्टरच्या पाठोपाठ ड्रायव्हरही आपल्या जागेवर बसला. अजून कोण आहे का यायचं? आली का समधी? कंडक्टरची नजर एसटीवर भिरभिरली, पण त्याला उलटून कोणीच उत्तर दिले नाही. प्रत्येकजण उगीचच एकमेकांच्या सीटकडे पाहत होता. शेवटी कंडक्टरने बेल मारली. तोवर धावत पळत एक माणूस दारावर थाप मारू लागला. ड्रायव्हरने बस थांबवली आणि कंडक्टर त्याच्यावर खेकसलाच. वैतागलेल्या कंडक्टरने परत डबल बेल मारली आणि एसटी सुरू झाली. एक एक स्टेशन येत होते. जुने प्रवासी उतरत होते आणि नवीन चढत होते. बंद झालेले एसटीतले लाईट सुरू झाले आणि एसटी थांबली. पुणे पुणे, कोण आहे का पुणे? तशी 2-4 माणसे उठली आणि सामान घेऊन धडपडत बाहेर पडली. झोपलेली माणसे झोपेतून उठून उगीचच मिचक्या डोळ्यांनी बाहेर पाहून पुन्हा डोळे मिटून पडली. एसटीत 4-5 माणसांची पुन्हा भर पडली. तानू आजीच्या बाजूची सीट रिकामी होती. साऱ्या एसटीवर नजर फिरवून एक 15-16 वर्षाचा मुलगा तानू आजीच्या बाजूला येऊन बसला. तशी तानू आजी जराशी खिडकीकडे सरकून सप्पई बसली. डोक्यावरचा पदर सावरायच्या बहाण्याने एकदा तिने त्या पोराला नीट निहाळून घेतले. त्या मुलग्यालाही ते जाणवले होते. तोही तानू आजीकडे पाहून नुसताच हसला. काय आजी, कोठे जायचं आहे तुला? लेकरा, मी मुंबईला चाललोय. मुंबईला? एकटीच? कोणाकडे चाललीस? एकटी बरं असीन. माझा पोरगा संजबा मला न्यायला स्टेशनावर येणार हाय. अच्छा अच्छा, कोठे उतरणार आहेस तू? अरे शेवटच्या स्टेशनावर. हां, म्हणजे मुंबई सेंट्रल. काय म्हणालास? काय नाही आजी, कुठे काय? काय माहीत का, पण तानू आजीला त्या पोराबद्दल उगीचच गोडी वाटायला लागली होती. पोरा, एक विचारू काय? विचार ना आजी, काय विचारणार आहेस? तुझं आई बा काय करत्यात र? अचानक विजेचा झटका बसावा तसा तो तरुण दचकला आणि नखशिखांत शहारला. त्याने एकवार तानू आजीकडे पाहिले आणि तो खाली मान घालून बसला. काय झालं लेकरा, असा गप का झालास? तो काहीच बोलत नव्हता. त्याने एक मोठा उसासा सोडला. त्याचे डबडबलेले डोळे एवढ्या अंधारातही तानू आजीला स्पष्ट दिसले होते. आजी, माहीत नाही कोठे आहेत, काय करतात आणि कोण आहेत ते. त्याच्या या उत्तराने तानू आजीच्या काळजात चर्र झाले. ती सावरून बसली. तिची उत्सुकता आता शिगेला पोचली होती. काय म्हणालास? माहीत नाही? म्हणजे तुला तुझ्या आईबाचा काय पत्त्याच नाही? चिरलेल्या काळजावरच्या असंख्य वेदना चेहऱ्यावर पसराव्यात तसा त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता. आजी, बस प्लीज, हा विषय इथेच संपला.
परत या विषयावर मला चर्चा नको आहे. आयुष्यात अनेक टप्पे टोनपे पचवलेल्या आणि परतवून लावलेल्या तानूआजीच्या काळजाला घरे पडली होती आणि प्रत्येक घरात तो मुलगा कोठेतरी घर करत होता. एक जोरदार वळसा घेऊन एसटीचा वेग कमी झाला आणि एसटी हळूहळू थांबली. पनवेल पनवेल, कोण आहे का? उतरा लवकर. कंडक्टरने खटाक पंचिंग वाजवले. आपल्याच विचारातली तानूआजी भानावर आली. आपली बॅग उचलत तो पोरगा उठला. चल आजी, निघतो मी. अरे पर पोरा. बॅग खांद्यावर मारून तो मागे न बघता उतरून चालूही लागला आणि गर्दीत नाहीसा झाला. तानूआजीची नजर खिडकीतून त्याला शोधत होती. एसटी चालू झाली. तसे तानूआजीचे सैरभैर मन तिला अस्वस्थ करत होते. भिंगरी फिरावी तशी एसटीची चाके फिरत होती. असा किती वेळ गेला याकडे तानूआजीचे लक्षच नव्हते. आता पूर्वेला तांबडे फुटू लागले होते, पण रात्रभर तानूआजीच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल, चला उतरून घ्या सर्वांनी, उतरा पटकन. आपल्याच तंद्रीत गुंगलेली तानूआजी भानावर आली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली. तिची नजर कोणाला तरी शोधत होती आणि शोध पूर्ण झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरले. संजयचीही तिच्यावर नजर पडली होती. तो तिलाच शोधत होता. तो एसटीत चढला. काय हे आई, आणि किती सामान आणलंस हे? अरे घरचं तांदूळ, जुंधळं आणि चटणी आणली या. हां, आई हे काय इथं मिळत नाही का? गावाकडून एवढं ओझं आणायची काय गरज होती तुला? अरे इथं बी मिळत असेल, पर तेला काय घरच्याची सर असती होय. तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. बरं, चल आता आपण आपल्या घरी जाऊ. टॅक्सीतून दोघेही घरी आले. तिला पाहून संजयच्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना फार आनंद झाला. संजयची दोन्ही मुले तानूआजी आल्यापासून आजी गोष्ट सांग असे म्हणून तिच्या पाठूनच असायची आणि तिच्याकडून नवीन नवीन गोष्टी ऐकायची. बघता बघता 4 दिवस सरले, पण तानूआजीचे मन कशातच रमत नव्हते. दरवेळी नातवंडात रमणारी, सुनेचे कोड कौतुक करताना न थकणारी अशी आई संजयला यावेळी जरा वेगळी भासत होती. न राहून त्याने तिला त्याचे कारण विचारले. आई, तुला काही होतंय का? आल्यापासून तू कसल्या तरी विचारात असतेस. काय झालंय? मला काही सांगशील का? काहीतरी बोलायला तिने तोंड उघडले, पण बाहेर पडणारे शब्द तिच्या घशातच विरघळले. भरत आलेल्या जखमेवरची खपली काढली तर जखम अधिकच चिघळेल असा विचार करून तिने आपले तोंड बंद ठेवले. कुठं काय? काय नाही लेकरा. अगं मग तू अशी शांत शांत का? आणि कोणत्या विचारात असतेस? मी आता कसला विचार करणार? नाही नाही, काय नाही. आई, तू काहीतरी लपवतेस. बोल, काय आहे तुझ्या मनात जे तू आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते आहेस? बोल, निसंकोच बोल. संजय एखादी गोष्ट सोक्षमोक्ष लावल्याशिवाय सोडत नाही याची तिला जाणीव होतीच. आता तिला खरे बोलण्या वाचून पर्याय नव्हता. तिच्या डोळ्यासमोर तो मुलगा जसाच्या तसा तरळू लागला. तिने एक उसासा सोडला आणि ती बोलू लागली. संजबा, अरे गावाकडनं येतान एक 15-16 वर्षाचं पोरग एसटीत माझ्याजवळ बसून आलं. त्याला बघितलं, त्याच्या संग 4 गोष्टी बोलल्या आणि मला माझ्या थोरल्या नातवाची आठवण झाली बघ. तानूआजीने एका दमात सारे गुपित उलगडले. तसे संजयच्या चेहऱ्यावरचे सारे रंग उडाले होते. क्षणार्धात तोही भूतकाळात पोचला. त्याची छाती धडधडू लागली होती आणि डोळ्यांच्या कडा ओलावू लागल्या होत्या. त्याने कसेबसे स्वतःला सावरले. अगं आई, तुला पुण्याचे भामटे आणि मुंबईच्या मवाल्यांच्याबद्दल काही माहिती नाही का? मी तरी असं ऐकलंय की तरुणांची अशी एक टोळी सक्रिय आहे आणि त्यांचं लक्ष फक्त वयस्कर लोकांच्यावर आहे. आपल्या गोड बोलण्यात ती मुलं अशा वयस्कर लोकांनी भुलवतात आणि त्यांना लुटतात. प्रसंगी जीव घ्यायलाही ती मुलं मागे पुढे पाहत नाहीत. अरे असल, पर हे पोहार. आई, मी तुला सांगितले होते ना,
अनोळखी लोकांच्या बरोबर प्रवासात जास्त बोलू नकोस आणि त्यांना आपली काही माहिती देऊ नकोस. अरे होय संजबा, पर झोप आता. फार रात्र झाले आणि झाल्या गोष्टीचा विचार करू नकोस. वैतागलेला संजय उठून आपल्या खोलीत तरातरा निघून गेला. तानोआजी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. दरवाजा बंद होण्याच्या आवाजाने ती भानावर आली. एक एक दिवस मागे पडत होता. बघता बघता 15 दिवस सरले होते. तानोआजीला आता गावाकडे परतीचे वेध लागले होते. रात्रीचे जेवण झाल्यावर तिने संजय समोर विषय काढला. संजबा, लेकरा उद्या सांजच्या एसटीन गावाकडं जायचं म्हणतोय. अगं आई, रहा ना आणखी 8-10 दिवस. काय करणार आहेस गावात जाऊन? काय राहिले आता त्या गावात? संजयचा तो प्रश्न तानूआजीच्या जिव्हारी लागला. अ काय राहिले गावात? अरे गावात तुझ्या बाबान हाडाची काळं करून बांधल्यालं घर हाय. जीवापाड जपल्याली जमीन हाय. तुला नाही कळायचं पोरा. अरे माझा जीव गुदमारतोय इथं माणसांच्या जंगलात. संजयलाही आपल्या चुकीची जाणीव झाली. तसा तो वरमला. त्याला अजून आपल्या आईचे मन दुखवायचे नव्हते. बरं बाई, तुझ्या मनाप्रमाणे होईल. उद्या संध्याकाळच्या एसटीचे रिझर्वेशन करतो. मग परवा पाटेला पोचशील तू गावी. तानू आजीचा जीव भांड्यात पडला. दुसऱ्या दिवशी तिला संध्याकाळच्या एसटीत बसवून संजय माघारी परतला. येणाऱ्या प्रत्येक स्टेशनबरोबर नवीन चढणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर तानू आजीची नजर भिरभिरत होती. आज ही तिच्या बाजूची सीट रिकामीच होती. कोणी बसू नये म्हणून तिने मुद्दामच आपले गाठोडे बाकावर ठेवून ती ऐसपैस बसली होती. पुढच्या स्टेशनवर 4-5 प्रवासी एसटीत चढले. तशी तानू आजीची भिरभिरणारी नजर एका व्यक्तीवर खिळून राहिली आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पसरले. तिने त्या व्यक्तीला हाताने इशारा करून आपल्याकडे बोलवले. तोही हसऱ्या चेहऱ्याने फार जुनी ओळख असल्याप्रमाणे लगबगीने येऊन तानू आजीजवळ बसला. काय आजी, गावी चाललीस का? वय लेकरा, पर तू कुठं चाललास? मी कामाच्या शोधात पुण्याला चाललोय. मला सांग, तू राहतोस कुठं? तुझं नाव काय? तानू आजीच्या प्रश्नानं त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरले. आजी, कुठे आसरा मिळेल तिथे राहतो. आणि नावाबद्दल बोलायचे तर लहानपणापासून आतापर्यंत लोकांनी मला बरीच नावं आणि आडनावं दिली आहेत. माझे खरे नाव काय आहे हे मलाच माहीत नाही. हां, पण माझे मित्र मला लाडाने किंग कोब्रा म्हणतात. पाल चुकचुकावी तशी तानू आजी चुकचुकली. पण त्याचे नाव तिच्या डोक्यात काही शिरले नाही. काय म्हटलास पोरा? काय नावानं बलिवत्यात तुझी दोस्त? किंग कोब्रा. अरे हे आणि कसलं इप्रीत नाव? आजी, किंग कोब्रा नावाचा एक विषारी साप असतो. त्याचं विष इतकं जहाल असतं की तो चावल्यानंतर माणूस सहसा वाचतच नाही. तानू आजीच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या. तू काय म्हणालास ते मला कायच कळाय नाही बघ पोरा. आजी, जाऊ दे ना हा विषय. ते तुला नाही समजणार. बरं बाबा, पर एक विचारू काय? तो तरुण मिश्किल हसला. हां, विचार ना आजी. मग तू असं का करत नाहीस? कसं म्हणतेस आजी? तू माझ्या गावाला चल. काय? आजी, मी तिथं येऊन काय करू? गावात कुठे मिळणार मला नोकरी? अरे कशाला पाहिजे नोकरी? तुला तिथं काय बी करायची जरुरी नाही. नाही आजी, हे कसं शक्य आहे? मी खरंच नाही येऊ शकत. असं म्हणू नको पोरा. तुला इथं विचारणारं कोणच नाही. नोकरी नाही, का राहायला जागा बी नाही. मग तू का नाही म्हणतोस गावाकडे यायला? तानू आजीच्या या प्रश्नापैकी त्याच्याकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते. पुढे काय बोलावे हेच त्याला सुचत नव्हते. आजी पण, अगं आपली ओळख ना पाळख. कुठल्या नात्याने तू मला घरी घेऊन जाणार आहेस? आणि मी तरी कोणत्या नात्याने तुझ्याकडे राहू? अरे माणुसकी. वय पोरा, माणुसकीच्या नात्यानं तू माझ्याकडे राहा.
ह्या म्हातारीला बरं वाटावं म्हणून राहा. लई नाही, पर 8-15 दिवसासाठी का असना. पर नाही म्हणू नको पोरा. एकदा माझ्या समाधानासाठी माझ्या गावाकडं चल. अगं आजी पण. आता पुढं एक सबूत बोलू नकोस. तू नुसता वय म्हण. तो मुलगा थोडा विचारात पडला आणि काहीतरी ठाम निर्णय घेऊन म्हणाला, ठीक आहे आजी, तुझं मन मला मोडवत नाही. तुझा इतकाच आग्रह आहे तर मी येईन 4-2 दिवसांसाठी. तानू आजीला तर आभाळच ठेंगणे झाले होते. तिने लगेचच त्याचे गावापर्यंतचे तिकीट काढले. त्याच्याबरोबर बोलताना तानू आजीचे मन भरून येत होते. प्रवासात तिने त्याला एक नावही बहाल केले, संकेत. या नावाने ती त्याला बोलावू लागली. बोलता बोलता रात्र कधी संपली आणि गाव कधी आले हे तिला कळलेच नाही. संकेत गावी आल्यापासून तानू आजीला येणारा प्रत्येक दिवस कसा सोन्याचा वाटू लागला होता. संकेतला हवे नको ते पाहताना ती तहानभूक विसरायची. संकेत ही आता गावात रुळू लागला होता. तानू आजी संकेतचे खूप लाड करायची. त्याला जेवू खाऊ घालायची. 4-2 दिवसांसाठी आलेल्या संकेतला 10-12 दिवस कसे पाखरासारखे भुरकन उडून गेले हे कळलेच नाही. पायापायाला शिव्या आणि तिरस्कारांचे भाले झेलत तो लहानाचा मोठा झाला होता. प्रेम, आपुलकी आणि माया म्हणजे काय असते हे तो पहिल्यांदाच अनुभवत होता. संकेत ही तिच्याकडून खूप लाड करून घ्यायचा, पण संकेतने तिला कधी आंघोळ घालू दिली नव्हती. आज मात्र तानू आजी त्याचे काहीही ऐकणार नव्हती. तिने कडकडीत पाणी तापवले. नको नको म्हणत असतानाही त्याच्या डोक्याला घसाघसा तेल घासले आणि ती संकेतला आंघोळ घालू लागली. त्याच्या पायांना साबण लावताना तिची भिरभिरणारी नजर संकेतच्या डाव्या पायांच्या बोटावर गेली. तसे तिचे डोळे लकाकले. अरे संकेत, हे काय र? तुझ्या पायाला 6 बोटं आहेत नव का? होय, शेवटी तुला समजलेस तर. म्हणून मी तुला आंघोळ घालू देत नव्हतो. आणि म्हणूनच तू पायातलं मोज रात्री झोपतान बी काढत नव्हतास. आजी, तू खूप हुशार आहेस. तानू आजीच्या खळाळणाऱ्या हास्यात संकेतचेही हास्य मिसळून गेले होते. थांब पोरा, मी तुझ्या पाठीला साबण लावते. पाठमोऱ्या होऊन बसलेल्या संकेतच्या पाठीवर साबण लावता लावता तिची विस्पारलेली नजर त्याच्या पाठीवर खिळून राहिली आणि तोंडाचा चंबू करून ती त्या खुणेकडे पाहतच राहिली. काय झालं आजी? साबण लावतेस ना? स्वप्नातून जागे झाल्यासारखी तानू आजी भानावर आली. अरे संकेत, तुझ्या पाठीवर ह्यो काळा डाग कसला र? आजी, माझी जन्मखून आहे ती, जन्मापासूनची. ती पुढे काहीतरी विचारणार इतक्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या मोबाईलची रिंग वाजत होती. आजी, तुझा फोन वाजतोय बघ. बिथरलेली तानू आजी लगबगीने फोनकडे धावली आणि हिरवे बटन दाबून तिने फोन कानाला लावला. हॅलो, कोण बोलतय? आई, मी संजय बोलतोय. कोण? संजबा? बरं झालं लेकरा, तू फोन केलास ते. अरे एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला. कसली बातमी आई? तानू आजीने आजूबाजूचा कानोसा घेतला आणि लांब परड्यात जाऊन संकेतला ऐकू जाणार नाही अशा खालच्या आवाजात ती बोलू लागली. संजबा, मी माग तुला एका पोराबद्दल सांगितलं होतं, आठवतंय का? हां, आठवतंय. त्याचा आणि काय आता? अरे तो इथंच हाय, माझ्याजवळ, आपल्या घरात. काय? आई, तू ठीक आहेस ना? अगं, तुला सांगितलं होतं, तू प्रवासात अनोळखी लोकांच्या बरोबर बोलू नकोस, त्यांना आपली माहिती देऊ नकोस. आणि तू चक्क त्याला आपल्या गावी, आपल्या घरी घेऊन गेलीस. तू अगोदर त्याला तिथून हाकलून दे. अरे संजबा, माझं ऐकून तरी घे. आता आणखी काय ऐकून घेऊ? अरे तो कुणी परका नाही, माझा अंदाज खरा ठरलाय. संजयचा त्रागा वाढतच होता. कोण आपला आणि कसला अंदाज? हे तू काय बोलते आहेस आई? संजबा, लेकरा तो आपला संकेतच हाय. काय? तुझे डोके ठिकाणावर आहे का आई?
अगं संकेतला हरवून आता 14 वर्षे होऊन गेलीत. तो हरवला तेव्हा तो फक्त 2 वर्षाचा होता. आता तो असेल की नाही? अरे असं बोलू नकोस पोरा. माझं जरा ऐकून तरी घे. आई तुला काय सांगायचे आहे ते सांग, पण अगोदर त्या मुलाला हाकलून दे. संजबा, अरे मी तुझी आई हाय. तुझ्या रक्ताला मी वळिकणार नाही होय. अरे 15-16 वर्षाचा असतान तू बी असाच दिसायचास. अगं म्हणून का त्याला आपण आपला संकेत मानायचे? अरे एवढंच नाही तर त्याच्या आईबाचा बी काय पत्त्या नाही. अगं म्हणून काय झालं? मुंबईत हजारो अनाथ मुलं आहेत. त्या सर्वांना तू संकेतच मानणार आहेस का? अरे पोरा, खरी गमजा पुढंच हाय. संकेत सारखीच ह्याच्या उजव्या पायाला बी 6 बोटं आहेत. वैतागलेल्या संजयच्या छातीचा ठोका चुकलाच. काय? भांबावलेला संजय जीव कानात आणून धपापणाऱ्या हृदयाने आणि अधीर मनाने आईचे बोलणे ऐकत होता. संजबा, पोरा ह्याच्या पाठीवर बी संकेतच्या पाठीवर होती अगदी जशीच्या तशी जन्मखून हाय. आणि माझं मन मला सांगतंय संजबा, तो आपला संकेतच हाय र. तानू आजीच्या भरल्या डोळ्याबरोबरच संजयचा कंठही दाटून आला होता. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्याने औंढा गिळला. आई, हे जर खरे असेल तर तो आपला संकेतच असला पाहिजे. पण आई, तू त्याला तसे सांगितले नाहीस ना? नाही पोरा, अजून मी त्याला काय बी सांगितलेलं नाही. आई, तू त्याला आज काही बोलू नकोस. आज संध्याकाळीच मी गावी यायला निघतो. पहाटेपर्यंत गावी पोचतो. अगं आजपर्यंत माझं लेकरू पोरकं म्हणून वाढलं. काय काय सहन केलं असेल त्यानं. पण आता त्याला आजी, बाबा, आई, बहीण, भाऊ असा सारा परिवार मिळेल. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद मला पाहायचा आहे. किती आनंद होईल त्याला. संजयला अश्रू अनावर झाले होते. त्याच्या कंठातून बाहेर पडू पाहणारे शब्द त्याच्या कंठातच अडकले. तानू आजीलाही हुंदका अनावर झाला होता. तू काळजी करू नकोस लेकरा. संजबा, तू सांच्या गाडीला बस आणि फाटपतोर गावाकडे ये. ठेव आता. फोनचे लाल बटन दाबून पदराने डोळे पुसत तानू आजी घरात शिरणार इतक्यात संकेत तिथे आला. काय झालं आजी? कोणाचा होता फोन? तानू आजीचा ऊर भरून आला होता. तिला काय बोलावे तेच सुचत नव्हते. ती संकेतकडे पाहतच राहिली. अगं आजी, काय विचारतोय मी? कोणाचा होता फोन? आणि तू का रडतेस? हां, फोन होय. अरे तो संजबाचा, म्हणजे माझ्या लेकराचा होता. अच्छा अच्छा. काय म्हणत होते? उद्या फाटला तो गावाकडे येणार आहे असं म्हणत होता. काय? उद्या सकाळी? इतक्या तातडीनं? संकेतचा चेहरा खरकन उतरला. विस्पारलेल्या डोळ्यांनी तो तानू आजीकडे पाहतच राहिला. वय लेकरा, कामच तसं महत्वाचं आहे. तानू आजी आज भलत्याच खुशीत होती. तिने गोडधोड जेवण करून संकेतला जेवू घातले. आजपर्यंत खाल्लेल्या साऱ्या खस्तांची परतफेड देवाने केल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. देवाच्या आणि दैवाच्या अपार लीलांचे तिला कौतुक वाटत होते. संकेत मात्र आपल्याच विचारात गुंग होता. केव्हा एकदा उजाडतंय आणि संजबा घरी येतोय असे तानू आजीला झाले होते. पण रोज झरकन सरणारी रात्र आज मात्र उगीचच गरोदरबाईसारखी तिथेच घुटमळत होती. भल्या पहाटे शांततेचा भंग करत एसटी गावात शिरली. संजय बायको मुलांना घेऊन धावत पळत घरी आला. तो संकेतला भेटायला आतुर झाला होता. धावत पळत तो घराजवळ आला. दारात येताच अधीरतेने तो बंद दारावर थाप मारू लागला. आई, आई, अगं दार उघड. आतून कसलाच प्रतिसाद येत नव्हता. इतक्यात त्याचे लक्ष दारावर लावलेल्या कडीकडे गेले. तो विचारात पडला. प्रश्नार्थक नजरेने त्याने श्यामलकडे पाहिले. इतक्या लवकर आई संकेतला घेऊन कोठे गेली असेल? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला. अहो, संकेतला घेऊन देवदर्शनाला देवळात गेली असेल. आपण लवकर येणार म्हणून लवकर गेली असेल. तुम्ही अगोदर दरवाजाची कडी तरी काढा.
की दारातच उभे राहणार आहात? श्यामलच्या प्रश्नाने संजय भानावर आला. त्याने कडी काढली. त्याच्या पाठोपाठ श्यामल आणि मुलंही उंबरा ओलांडून आत गेली. घरात काळोख भरून उरला होता. अजून उजाडायला अवकाश होता. तो पुढे जात असताना कशाला तरी तो ठेचकळला. साचपडत त्याने भिंतीवरचे बटन दाबले. क्षणार्धात खोली प्रकाशाने भरली आणि अचानक श्यामलच्या किंकाळीने साखर झोपेतला सारा गाव खडबडून जागा झाला. संजयच्या शरीरातले सारे त्राणच नाहीसे झाले. तो मटकन खाली बसला. रक्ताने माखलेला तानूआजीचा चेहरा त्याच्या डबडबलेल्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. कर्णफुले आणि गळ्यातील साज हिसकावल्यामुळे झालेल्या जखमातून अजून रक्त टपकत होते. दागिन्यांचा रिकामा डबा तानूआजीच्या मृतदेहाशेजारी तिच्याप्रमाणेच अस्ताव्यस्त पडला होता. घरातले सारे सामान विस्कटले गेले होते. विस्पारलेल्या डोळ्यांनी आणि धडधडत्या अंतःकरणाने संजय हे सारे पाहत होता. पण संकेत कुठेच दिसत नव्हता. धन्यवाद.